मुलांचे टँट्रम वाढत चाललेले आहेत, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येत चाललेले आहेत, सहनशीलता कमी होत चाललेली आहे. पण याच्यासोबत ॲज अ ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आम्ही जे आत्ता रिसेंटली ऑब्झर्व केलेलं आहे, मुलांना डोळ्यात पाणी येणं, सारखे डोळे उघडझाप करणं, डोळ्यांची दृष्टी कमी होणं, ड्रायनेस, हे बऱ्याच साऱ्या समस्या उद्भवत आहेत. ड्रायनेस हा असा आजार आहे की जो बोलल्याद्वारे समजत नाही. याचा त्रास ज्या व्यक्तीला होतो त्याच व्यक्तीला याची जी सिव्हिरिटी आहे ती सगळ्यात जास्त माहिती आहे. हा जो आजार आहे हा जनरली आम्ही IT वर्कर्स म्हणजे जे कम्प्युटरवरती सदानकदा काम करत असतात त्यांच्यामध्ये आम्ही बघतो, पण अलीकडे हा आजार मुलांमध्येही येत आहे. का? कारण की मुलांचा अभ्यास हा आता पुस्तकांमध्ये नाहीये, तर स्क्रीनवरती. टॅब हा प्रत्येक मुलाच्या हातात त्याच्या पॅरेंट्सनी दिलेला आहे. मुलांनी मागितला असेल किंवा नसेल, पण शाळेने मागितला आहे. त्यांचा सगळा अभ्यास हा टॅबवरती येत आहे. तो त्यांचं जे स्क्रीन एक्सपोजर आहे, भलेही तो कम्प्युटर असो वा टॅब असो वा मोबाईल असो वा TV असो, या सगळ्यामध्ये जी स्क्रीन आहे ही नॅचरल नाही आहे. आपल्या डोळे जे बघण्याच्या याच्यामध्ये इव्होल्युशनमध्ये जे झालेले आहेत त्याच्यामध्ये स्क्रीन बघणं हा आपल्या डोळ्याच्या इव्होल्युशनमध्ये पार्ट नाही आहे.